नमस्कार मंडळी, व्हेरी गुड मॉर्निंग, शुभ प्रभात सगळ्यांना. मित्रांनो, व्लॉगला स्टार्ट करतो आता. गुरूंपासून आपली पूर्ण तयारी झालेली आहे मस्तपैकी. आणि महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात आम्ही आंघोळ केलेली आहे. मस्त एकदम गरम गरम पाणी होतं म्हणून आंघोळ केलेली आहे. एकदम फ्रेश वाटतं आता सगळं वॉलिनी वगैरे, आणि खूप रिलीफ वाटतं आहे. बरं झालं, ही रेस्ट खूप गरजेची होती. काय बोलतो समीर? ही रेस्ट खूप गरजेची होती. एकदम रिलीफ वाटतं, अजिबात बॉडीमध्ये कुठे पेन नाही करत आहे. सो आता एक चहा घेऊया मित्रांनो आणि परत प्रवासाला चालू करूया. आता फक्त 50 किलोमीटर आहेत. लवकरात लवकर कव्हर करायचा प्रयत्न करूया आपण. सॉरी, 60 किलोमीटर्स आर लेफ्ट. सो लेट्स एन्जॉय द ब्लॉग. स्टे ट्यून. असं चहा दे रे मित्रांनो, चहा वगैरे झालेली आहे. मस्त दोन टोस्ट खाल्लेत आम्ही, समीर आणि मी. आणि लोणरला ही जी चहा आहे, कॉर्नर कॉफी, जबरदस्त टेस्ट होती, मजा आली. तुम्ही पण आलात लोणरला तर नक्की ते ट्राय करा. मस्त सुंदर टेस्ट होती चहाची. या कॉफी नव्हती, चहाची सुंदर टेस्ट होती. समीर चल ब्रो. दुसऱ्या दिवसाची नवीन सुरुवात, नवीन रोड, नवीन एक्सपिरियन्स. पूर्ण धुकं आहे मित्रांनो रोडला, मस्त असं. यस ब्रो, व्हॉट हॅपन? तर जवळजवळ 50 किलोमीटर आहेत, तर आपण हसते हसते ते कट करू. 50 किलोमीटर इज नॉट बिग डील ब्रो. समीर बराच मागे राहिलाय. काय करू? मित्रांनो, आपण आंबेच्या पूलवर आता थांबलेलो आहोत. आणि आंबेच्या पूलवरून जाताना जर ह्या पूलवर मी नाही थांबलो असं होऊ शकत नाही. कारण की या पूलवरती 1-2 फोटो काढल्याशिवाय मी पुढे जात नाही. कारण की एकदम आतमध्ये आलो की असं वाटतं आपण आपल्या हद्दीमध्ये आलो आहे. हा समीर, या पूलवर आल्याच्यानंतर असं फील होतं की आपल्या हद्दीमध्ये आलो आहे. आता किती पण लेट झालं तरी चालेल, पण आपल्याला तसं करायचं नाही. कारण की ह्या टायमाला आपण आलो आहे सायकलने. सो ऊन खूप लागेल, बाईक नाही आहे. त्यामुळे आपण प्रयत्न करू लवकरात लवकर न टाईमपास करता. पण समीर, किती पण बोललं तरी टाइमपास होऊनच जातो आपला. त्यासाठी तर आलोय. ये बाय. चलो 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 निकलते. म्हणजे काय, ही ट्रॅव्हलिंग म्हणजे बोलतात ना, लोक 4 व्हीलरने करतात, 2 व्हीलरने करतात. सायकलची मजा एक वेगळी. येस येस येस. सिरियसली फर्स्ट एक्सपिरियन्स होता समीर हा सायकलचा. अजून पोचलो पण नाही, पण ऑनेस्टली खूप मजा आली. नवीन नवीन लोक मिळतात रस्त्याने. त्याकडे विचारतात की कुठून आला, काय आलाय. मग आपण जर एवढं असेल तर एवढी तो पटेली बनतीये, आपण जरा संजू बाबा. पण मजा आली. हिअर इज अवर मजा तुम्हाला देत राहू मजा. येस, डेफिनेटली आपण प्रयत्न करू. बघत राहा, फुल एन्जॉयमेंट आहे. इकडे तिकडे आम्ही कुठे काय केलं, स्टे केलं. मित्रांनो, आमची ही फर्स्ट एवढी लॉंग राईड आहे. एवढ्या मोठ्या राईडचा काही एक्सपिरियन्स नाही आम्हाला, कसं होईल काय होईल.
आणि मेन गोष्ट समीर, आपण वी हॅव म्हणजे थोडेफार इक्विपमेंट्स आहेत आपल्याकडे, पण जे गाडीला जे लागतात जसं की टायर एक्स्ट्रा लागतो किंवा ट्यूब लागते, आपण तसं काय घेतलेलं नाही आहे. आय नो की आपली नवीन सायकल आहे, तरी पण असणं गरजेचं होतं, कारण की रात्री अपरात्री काय झालं तर मग थांबावं लागलं असतं किंवा प्लॅन पूर्ण फ्लॉप झाला असता. पण आय हो फिंगर क्रॉस की अजून सायकलने तसे आमच्या दोन्ही पण काही असं प्रॉब्लेम दिलेला नाही आपल्याला. चलो समीर, बहुत हो गया बोल बच्चन. अभी करते हैं. चलो. मित्रांनो चढत होतो वरती, तर थोडं एक नजर एका डोंगरावर पडली शेजारच्या, सो विचार केला की शूट करावं त्याचं. मित्रांनो 2 डोंगर दिसत आहेत तुम्हाला, दिस वन आणि दिस वन. काय फरक जाणवत असेल यू कॅन अंडरस्टँड आय थिंक बेटरली. डेव्हलपमेंटच्या नादामध्ये मित्रांनो अख्खा डोंगर साफ केलेला आहे पूर्ण. आणि कोकणामध्ये जास्तीत जास्त लोक बाहेरून आलेली आहेत आणि हा त्यांचा बिझनेस सेटअप प्लॅन आहे. गुड. ओके, बाय द वे हाऊ इज गोईंग समीर? काय बघतोय आता, आपल्याच लोकांनी विकलेल्या आहेत जमिनी, काय करणार आता. पण एक आहे, कोकण आहे, आज नाही उद्या तो त्याचे रंग दाखवेल. रिटर्न परतफेड. रिटर्न एकदा दाखवलेला आहे रंग. एकदा त्याचा शिकार मी पण होतो आणि तू पण होता साक्षीदार. आम्ही वार्ता करतोय 3 जुलै ना, 3 जून चक्रीवादळ आलेलं मित्रांनो. त्याच्यामध्ये समीर आणि आम्ही दोघांनी फेस केलं होतं ते वादळ. आम्ही दोघांनीच नाही, आमच्याकडच्या सगळ्या लोकांनी. बेकार खतरनाक एक्सपिरियन्स होता समीर तो. मित्रांनो कोविडचा टाईम होता, आम्ही पूर्ण 1 महिना विदाऊट लाईट, इंटरनेट, लाईट, नेटवर्क काहीच नव्हतं. पण ठीक आहे, काहीतरी एक्सपिरियन्स. राईड कशी होते समीर? बेस्ट. स्टॅमिना वाली, स्ट्रेंथ, माइंडसेट, थॉट्स, फुल पॉझिटिव्ह थिंकिंग. एक निर्णय. मला वाटतं समीर हा सगळा गेम आहे सगळा पॉझिटिव्ह थिंकिंगचा, काय बोलतो? हा पॉझिटिव्ह थिंकिंग. असं बघ मला मित्रांनो, कोणीच असं एवढी मोठी राईड तर नाही म्हणजे नॉट इम्पॉसिबल. या रोडला तर मुश्किल आहे. आणि एक आपल्यासारखं 9 to 5 जॉब करणारा व्यक्ती अशी राईड करणं म्हणजे जरा. आणि मी ऑनेस्टली व्हॉट एव्हर यू डू एनिथिंग समीर, सगळं माइंडसेटचा गेम आहे सगळा. चलो मित्रांनो चला. हे पाणी पियाचं आहे, हे पाणी पियाचं आहे, ते वरून पडतं ते. समीर डोंट ड्रिंक. आपण एक परत एक होल्ड घेतलाय. कुठे आता आलो आपण? म्हणजे मंडणगडमध्ये एंटर केले. तालुका मंडणगडमध्ये आपण एंटर केलं आहे आणि एक आवळा ज्यूस घेतला. मी फर्स्ट टाइम ट्राय करतो. हा क्लास आहे ना. एक दिवस टीचर घरातच झाला. आराम. आता फक्त वर खाली रोड आहे एकदम सुंदर. आणि आपण एका गावामध्ये थांबलो आहे आता. रिंगीकोंड दाभोळमध्ये आहे. दापोली नाही. पाणी घेतलं बरोबर. आपण एका घरामध्ये गेलो पाणी प्यायलो मस्त आता. कारण की इथे ॲक्च्युली आता सगळं गाव चालू होतं आतमध्ये, खेडेगाव. तर त्यामुळे जी दुकानं आहेत
ती खूप दूर दूर डिस्टन्सवर आहेत. आपण पाणी घेतलंय प्यावलं. चलो लेट्स गो. मस्त आहे गाव, खूप छान आहे गाव यांचं. मित्रांनो आपण मंडणगड तर चढतोय म्हणजे देवाऱ्याला पोचतोय. ह्या रोडने मी बऱ्याच वेळा बाईकने गेलो आहे, पण चढण काय असते ह्याचा अनुभव सगळ्याला आज आला. आणि एकमेकाला जेवढे पण आम्ही लोक भेटतात रस्त्याला तर प्रत्येकाला विचारतोय आता चढण आहे की उतरण आहे, चढण आहे की उतरण आहे. सगळेजण बोलतात की उतरण आहे उतरण आहे. इथे उतरण कुठे दिसतच नाही, सगळीकडे चढणच चढण. आता जोक झाला मोठा. समीर बोलतो ही शेवटची डाग आहे, याच्यानंतर उतरण आहे. आणि जर आता उतरण नसली तो ये बॉटलवर तेरा सिर. अरे बाईकने जाताना एकदम काय वाटतच नाही. हा ना ॲक्च्युली यार सिम्पल यार. गिअर बाईक यार बाईक. पण ठीक आहे, बाईकपेक्षा जास्त मजा आम्हाला सायकलनी येते ऑनेस्टली यार. कारण की आणि आपल्याकडे वेळ बराच आहे, त्यामुळे असं काही घाई नाही की तिथे जाऊन कोण असं काही मोठं सत्कार बित्कार तुझा होणार आहे का नाही आहे. सो आपण हळूहळू जातो, एकदम एकदम पोट भरून पाणी पितोय. जे चांगलं तर नाही पण ऊन खूप आहे त्यामुळे आपण पाणी पितच जातो. तुला माहिती आहे ना गरज कोणाला आहे पाण्याची. सिक्रेट आहे पानी की जरूरत बहुत है अपने को. मित्रांनो आपण मंडणगडला पोहोचलेलो आहोत आता. आता समोर इथून किती किलोमीटर बाकी आहे फक्त. सगळं आधी सांगत जा ना. सब रॉ रहता है रे अपना. 1 किलोमीटर वगैरे अपने इसमें नहीं है, डायरेक्ट. चल चल चल. आता मला वाटतं इथून ना समीर 25 म्हणतो नाही बोलतात त्यांना. आपलं सगळं रॉ असतं ना भावा. अपने को डेस्टिनेशन पता है. आपण आधी डिसाईड करून नाही बोलत, जो है वो है. आता मंडणगडला पोचलोय मित्रांनो. आता इथून फक्त उतरणच आहे असं बोलतात. आशा दिली आहे सगळ्यांनी. चला. पवार आणि समीर शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी मंडळाचे उपाध्यक्ष निलेश अली यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. खूप लांबचा असा पल्ला त्यांनी सायकलवरती गाठलेला आहे. प्रेम पवार आणि समीर शिंदे या सगळ्यांना विनंती करतो की मला टाळ्या वाजवायचं आहे त्यांचं. क्रिकेट संघाच्या मंडळाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. त्यांनी नाला सुपारा ते देवारे इथपर्यंत हा सायकलचा प्रवास केलेला आहे. त्यांच्या पुढील प्रवासासाठी त्यांना मंडळाकडून खूप खूप शुभेच्छा. म्हणजे आपण देवारला थांबलोय. देवारला आमच्या बिल्डिंगमध्ये माझ्या मित्राचेच वडील आहेत, मित्राचंच घर आहे, त्याच्या घरी आपण थांबलोय. लोखंडे काका खूप सुंदर असा पाहुणचार केला त्यांनी आमचा. एक्सपेक्ट केलं नव्हतं. आपल्यासाठी वेळात वेळ काढून ते त्यांच्या गावच्या टुर्नामेंट आहेत त्यासाठी आपल्यासाठी घरी आलेले. खूप खूप थँक्यू काका. ओके, खूप सुंदर घर आहे तुमचं. चलो मित्रांनो पुढच्या प्रवासाला चालू करूया. आता इथून जास्तीत जास्त समीर हाऊ मेनी किलोमीटर आहे लेफ्ट. आय थिंक 7 किलोमीटर आहे. अगदी डीप आहे त्यामुळे काय एवढा त्रास होणार नाही. चला आई बाय. व्हिडिओ हा बघेल आपला रितेश बघेल. मित्रांनो देवारे फाट्यापासून आपण खाली आलो. केळशी फाट्यावरून आपण खाली आलो. मित्रांनो पूर्ण इवन बाईक असू दे किंवा सायकल असू दे ॲक्सिलेटर द्यायची गरजच नाही पडत एकदा पण यार तुम्ही रोड बघाल. समीर दोन गोड गोष्टी बोलूया ब्रेक रोडबद्दल. रोड एवढा खराब आहे ना, बोचाची पण हालत खराब आणि टायरची पण हालत खराब. काय करतात काय माहिती आहे लोक. एवढं आता बनतंय, डेव्हलपमेंट होत आहे, पण रोड अजूनपर्यंत काय 1000 वेळेला रोड बनणार पण तो त्याच्यावर डांबर पडतच नाही. फक्त खडी टाकून नॉर्मल डांबर टाकून ठेवलेली आहे बस. आता मी लास्ट टाइम पण आलेलो बाईकने, त्याला कमसे कम 2 वर्ष झाली. तेव्हा असाच होता, पण आता पूर्ण मला वाटतं फायनल स्टेज आहे ना व्हायला 2-3 वर्ष लागतात वाटतं या लोकांना. हात असले व्हायब्रेट झाले माहिती आहे. लिटरली स्लीव्स खाली आल्या माझ्या मित्रानं.
इथे होत्या ते इथे आल्या. हो, लाल लाल धूर पण त्यात हे मायनिंग वाले डंपर. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मित्रांनो आता आपण उभे आहोत मांदिवलीच्या पुलावरती. मांदिवलीचं ना, मांदिवलीच्या पुलावरती आता उभे आहोत आपण. ही आहे नदी आणि या नदीचं मित्रांनो एक वैशिष्ट्य असं आहे, मी असं एक्सपेरिमेंट तर नाही केलं आहे अजून, पण या नदीचं असं वैशिष्ट्य आहे की इकडचं पाणी खारट लागतं आणि इकडचं पाणी गोड लागतं. खरं आहे बाबा? खरं आहे? असं खरं आहे का? खारट इकडचं लागतं, इकडचं गोड लागतं. ओके. काका बोलले नाही काय? तोंडात एक विमान असेल किंवा थोडं हे असेल. दोन रिझन असू शकतात, एक तर बोलोजी वा केशरी. चला ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता मित्रांनो फक्त समीर ओनली 3 किलोमीटर्स लेफ्ट. पण मित्रांनो 3 किलोमीटर जे आता वर चढायचे आहेत ना, पूर्ण चढण आहे. आणि ही जी चढण आता तुम्ही जी बघणार आहात, आय एम ट्राईंग टू शो यू. कव्हर कर. ही जी चढण आहे ना, ही चढण अजूनपर्यंतची सगळ्यात टफेस्ट चढण असणार आहे आपल्यासाठी समीर. व्हॉट यू थिंक? कर तू लेंगे. कर लेंगे. इतना आहे चलो लेट्स. ना करने के लिए थोडी आहे. चल पण खूपच आहे समीर. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपण ट्राय करूया 100%. चलो खाली उतरू. भाई रोडवर झोपलेलो आहोत आम्ही दोघं पण. एक चुकी. शेवटचा पॅच आहे आणि मग तुम्हाला ब्रेक घेतलाय पण टेन्शन नका घेऊ. एक चुकी झाली की पाण्याची संपला आणि आम्ही केवढं आणि घेतला नाही. सीन पाणी संपलं यार. आणि जिथे पाणी मागायला जात होतो तिथे ते घरच बंद होतं. मोय मोय. थकना मना आहे और रुकना मना आहे. यस. वरून गाडी आली. माहिती पडलं कोणतरी गावातलं झालं. हा पोरगा भेटलेला मगाशी. वन ऑफ द टफेस्ट आपण चढवतो मित्रांनो. आता मी जस्ट बस मला वाटतं आता अर्धा किलोमीटर असेल आपलं गाव. फायनली ब्रो. अजिबात त्याच्यामध्ये काही दिखावट नाही आहे भाई. मध्ये थांबलेलो, कंटिन्यू तर नाही आलो आहे कारण की कंटिन्यू नाही पॉसिबल होणार सर्वांनीच. पण चढवूनच आलो आहे. फायनली भाई, फायनली. कॉन्ग्रॅच्युलेशन्स भाई, कॉन्ग्रॅच्युलेशन्स ब्रो. भाई हॅलो हॅलो हॅलो. ये अपना गांव. अरे गाव के रहवासी. अरे गांव के रहिवासी भाई. खतरनाक एक्सपिरियंस भाई. मजा आली मजा आली. सुकून 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 सुकून. फायनली फायनली फायनली. इसके लिए आए. येस येस. एक आनंद फील होतो ना थोडासा. बस ना. भले मिळो काय नाही मिळो, एवढा आनंद मिळतो ना येस येस येस. ते कोणाला मिळत नाही लगेच. जेन्युइनली यार खूप हॅपी फील करतो. काकीची टेन्शन. काकी कशात?
बस मस्त मस्त हे पाणी प्यायला वरतीच. काय फोटो काढा ना टाकी ना आलं तोपर्यंत. हॅलो, पोचलो ना, जस्ट पोचलो, आत्ताच पोचलो. अण्णा आहेत. मोठे आहेत. आईशी बोलताय? हा ठीक आहे सर. हो बाबा चालवायची पहिले गाडी ना. बाबा ये तू पण आलीस ते. मला काल स्वप्नासारखं फोन लावलं, आलं का नाही दोघं जण 3 वाजता महानगावर आलं. आता बाबू तुम्हाला डंपरनी काय आपण थांबवलं मदत कळली नसेल ना. कोण अजून आहे? ये माहिती आणली कर कर कर. पोचलो घरी पोचलो आत्ताच. हा तो हा मित्र कशामध्ये? इकडचा आहे तो. ठीक आहे चल. हो या चल बा. गाड्या ना आता धुवा तुमच्या. काय तुझ्या हाताला काय झालं रे? हाताला काय झालं? आपली आंघोळ वगैरे मस्त झालेली आहे. आईने मस्त एकदम गरम गरम अडुळशाच्या पानांचं म्हणजे अडुळशीची पानं पाण्यामध्ये टाकलेली एकदम कडक असं आंघोळ झालेली आहे. आणि आता आईने आपल्यासाठी पूजा वगैरे पण केली. आपण बाय द वे पूजा केली मस्तपैकी, कारण की आपला एवढा सुंदर असा प्रवास झाला. सो आपण पूजा केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट आता आईने चहा आणलेली आहे आपल्याला 2 कप. 1 कप सॉरी 1 कप फॉर आई, 1 कप फॉर मी. सोबत बिस्किट. कोणतं बिस्किट आहे ते बघायचं नाही, डायरेक्ट खायचं. कारण की गावाला आल्यावर जास्त मिंजाशी करू शकत नाही. मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आपण या ब्लॉगला एंड करतो आहे. कडक झोप येते आणि सोबत समीर आला आहे आपल्या घरी झोपायला आला आहे. समीरचं घर बाजूलाच आहे. सो समीर झोपायला आला आहे. समीर कडक झोप येते. आणि मुळात ना सकाळी आपल्याला 7ला जायचं आहे, शाळेमध्ये जायचं आहे. 26 जानेवारी आहे. 12:30 वाजलेत आणि आपल्याला जायचंच आहे. कारण की बऱ्याच वर्षाने आपण येतो आहे आणि 26 जानेवारी बोलवायची किंवा उठवायची गरज नाही लागली पाहिजे खरं तर. पण समीर यार आपली झोप कंप्लीट पण होणं गरजेचं आहे. सो मित्रांनो हा ब्लॉगला इथेच एंड करतो. उद्याला तुम्हाला एक नवीन ब्लॉग बघायला मिळेल. सो आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. आणि आम्हाला सजेशन करा अजून कुठे ट्रिप असेल मावशीची नवीन ट्रिपसाठी सजेशन कराल. येस डेफिनेटली. चलो गुड नाईट. चलो मित्रांनो गुड नाईट. चल चादर दे मला.